महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या छत्रपती शिवाजीनगर मधील ज्या रोडाच्या वारंवार समस्या चालू आहे, डांबरीकरण पासून तर काँक्रिटीपर्यंत, डांबरीकरण हे 4 महिन्या 5 महिन्यापूर्वी आम्ही थांबवलेला होता रस्ता करणे, कारण की डांबरीकरण आम्हाला नको होतो। परंतु इलेक्शनच्या पहिले या रोडाची ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली गेलेली आहे। परंतु आता आमच्या ठेकेदाराशी बोलणं झालेलं आहे। ठेकेदार सांगतोय की माझ्या घरी पूजा आहे, वास्तू शांतीची पूजा आहे किंवा रेतीचाही बहाणा दाखवतोय तो। आजूबाजूला रोड झालेला आहे, शिवाजीनगरचा हा सर्वात मेन वाहतूक रस्ता आहे। परंतु माझं एकच म्हणणं आहे, आम्ही एवढे दिवस सहन केलेले आहे, अजूनही 20 दिवस म्हणजे 21 तारखेला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे। 21 तारखेला अगर कधी चालू नाही झालं तर 22 तारखेला छत्रपती शिवाजीनगर मध्ये एकही बाहेरचे वाहन छत्रपती शिवाजीनगर मध्ये आम्ही घुसून देणार नाही। आम्हाला एकच सांगणं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, कोणता प्रशासन अधिकारी या मक्तेदारांना पाठीशी घालतंय हेच आता आम्हाला बघायचं आहे। कारण की आमच्या छत्रपती शिवाजीनगर मधील नागरिकांच्या जीवाशी खेळल्या जाते। परंतु पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो, आता आमचा जीव गेला तरी बेहतर, परंतु आम्ही छत्रपती शिवाजीनगर मध्ये कुठल्याही प्रकारचे बाहेरचे वाहन रोड झाल्याशिवाय घुसून देणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। बस येते, बसनी इकडनं टाकावं, 8 व्हीलर चाललेला आहे, त्यांना नाईलाजाने या गड्ड्यात गाडी टाकायला लागती। बघू शकता तुम्ही भाऊ, गड्ड्यांचा त्रास होतो का? भरपूर ना नगर मध्ये। चला